बरोबर आहे. स्वतः मी यामध्ये लक्ष आपल्याला माहिती आहे की मागच्या 4-5 दिवसापूर्वीच मांगूर माश्याबद्दल खूप मोठी कारवाई इंदापूर तालुक्यामध्ये झालेली आहे. पण अजूनही भविष्यामध्ये जिथं जिथं तक्रारी प्राप्त होतील आणि जिथं तिथं शेवटी लोकांनी जर इथल्या ग्रामस्थांनी, ग्रामपंचायतीने, पोलीस पाटलांनी जर प्रशासनाला सांगितलं की इथं अजूनही काय चालू आहे तर ताबडतोब त्यामध्ये कारवाई केली जाईल. आमचे अधिकारी इथे जाऊन तपासतात, पण त्यानंतरही त्यांच्या परस्पर पाठीमागे ह्या गोष्टी होतात. मी नाकारत नाही, परंतु जिथं जिथं आमच्याकडे तक्रारी प्राप्त होती तिथं ताबडतोब कारवाई करण्याचे आदेश आमच्या मत्स्य विभागाला आम्ही दिलेले आहेत. ताण तर पडतोच. ताण जरी पडला असला तरी माझ्या राज्यातील त्या शेतकऱ्यांना मदत करणं, सहकार्य करणं, अडचणीतल्या आलेल्या शेतकऱ्याला पुन्हा उभा करणं हे राज्य सरकार म्हणून आमची जबाबदारी आहे. राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यासाठी प्रयत्न करतायत आणि खूप मोठा निर्णय, कुठलीही निवडणूक डोळ्यासमोर नसताना सुद्धा राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली, आपण म्हणल्याप्रमाणे आपलं आभार मानतो की आपण ते आम्हाला सांगितलं, त्याप्रमाणे आर्थिक परिस्थिती बरोबर नसताना सुद्धा आर्थिक परिस्थितीची थोडी कमी जास्त असताना, मी म्हणणार नाही की अडचणीत असताना सुद्धा राज्यातील माझ्या शेतकऱ्यांना महत्त्वाचा निर्णय कर्जमाफीचा या राज्य सरकारने घेतलेला आहे. शेतकरी या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे खरं सांगतो, ही सहकारी विभागाकडून डायरेक्ट ही नोट आम्ही आपल्या माध्यमातून आम्हाला हे समजलेलं आहे. या बाबतीमध्ये मंगळवारी गेल्यानंतर चौकशी करून या बाबतीमध्ये काय धोरण आखलं पाहिजे, मी या बाबतीमध्ये पाटलांचं एक वक्तव्य चर्चेत आहे. खरं तर तुम्ही शेतकरी पुत्र आहात, तुम्ही वारंवार सांगता मी शेतकरी पुत्र आहे. गुलाबराव पाटील असं म्हणतात शेतकऱ्यांना त्रास झाला तरी चालेल, उद्योजकांना होऊ नये. शेतकरी पुत्र म्हणून पटतंय का विधान? नाही, मी तुम्हाला सांगतो, गुलाबराव पाटील आमचे सहकारी मंत्री आहेत. कदाचित त्यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढलेला असेल, कारण का त्यांना बोलणं तसं नसेल. आपण त्या कार्यक्रम तो उद्योजकाचा होता आणि त्यामुळे ते उलट आम्ही मंत्रिमंडळामध्ये ते माझ्या सहकारी बसलेले असतात. उलट शेतकऱ्यांविषयी ते खूप चांगल्या भावना, शेतकऱ्यांच्या मागण्या, शेतकऱ्यांच्या अडचणी ते कॅबिनेट मिटिंगमध्ये ठामपणे मांडत असतात आणि खरंच सांगतो त्यांचा शेतकऱ्याविषयी जिव्हाळा आहे. पण समर्थन करताय तुम्ही गुलाबराव पाटलांचं? समर्थन करण्यापेक्षा मी स्वतः मी माझ्या कॅबिनेट मिटिंगमध्ये सभागृहामध्ये पाहिलेलं आहे आणि त्यांची जी मागणी असते नेहमीच त्या भागामध्ये केळी उत्पादक शेतकरी जास्त आहेत, त्या शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे. तिथे सोयाबीन उत्पादक शेतकरी जास्त आहेत. गुलाबराव पाटलांची ही नेहमीच तशी मागणी असते. मी तुम्हाला खरं सांगतो, मला माहीत नाही तो काय कार्यक्रम, ते कसं हे झालं, परंतु गुलाबराव पाटील शेतकऱ्यांचे नेते आहेत. परीक्षा ते विद्यार्थी सुरक्षित राहिले पाहिजे, पेपर कुठेही फुटले नाही पाहिजे. जे हुशार विद्यार्थी त्यांना न्याय मिळाला पाहिजे. त्यामुळे त्यांना जर असं झालं तर जे हुशार विद्यार्थी त्यांना वेगळ्या प्रकारे त्यांच्या मनामध्ये भावना निर्माण होते आणि ज्या कुणी असा पेपर फुटीमध्ये कोण सहभागी असेल त्यांच्यावरती कठोरात कठोर त्या लोकांवरती शिक्षा झाली पाहिजे आणि निश्चित प्रकारे माझ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे.